श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. ए चमन झिंगा. ओके. सौरे सॉलिड सॉलिड. काय सॉलिड काय? मग काय लिक्विड आपल्याला काय. शी यार आवल्या, फालतू जोक मारू नको. आधीच डोकं गेलंय कामातून यार. हो म्हणून तू बीचवर गेला होतास काय डोकं थंड करायला. असं बघू नकोस, मला माहिती तू बीचवर गेला होतास ते मी पाहिलं तुला. तू कुठल्या तरी नवीन स्मार्ट कार्ड बरोबर होतास. कोण होती रे ती? नाही तिला कधी पाहिलं नाही आपल्या बरोबर. तू काय करत होता तिकडे? का बीच काय तुझ्या एकट्याच्या मालकीच आहे? हा? तू होतास ना त्या स्मार्ट कार्ड बरोबर तेव्हाच बघितलं. कोण आहे ती आयटम? शी तरी आयटम वगैरे बोलू नको यार. नाही तसं काही नाहीये. डॉक्टर मानसची बायको होती रिया. काय सौर्या तू तिच्यासोबत पण फ्लर्ट करतोस? हे सौर्या मार खाण्याची लक्षण आहेत रे ही सगळी. अवल्या तू काही काय बोलतो यार. तुला दुसरं काही सुचत नाही का रे? फ्लर्ट वगैरे काय असं खरंच काही नाहीये. जाम बिंदास आहे ती. काय नाही यार, असंच इकडे तिकडे हिंडलो, जरा टाइमपास केला बस, बाकी काही नाही. आणि अवल्या ऍक्च्युली ना मला राधाला जेलस करायचं होतं. अरे ती झाली पण. राधाला कशासाठी? सारखी ती गौतम 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 करत असते ना, अशानं जाम टोक्यात जातो. तू का असं मारक्या बैलासारखं बघतोयस? मग काय करू सांग ना. सौर्या तू ना जाम गोंधळ करतोयस. कसला गोंधळ? अरे तू त्या राधाला जेलस करण्यासाठी ती कोण रिया 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 करतोयस. नाही मला सांग सौर्या, एखादा मुलगा एखाद्या मुलीला जेलस करण्यासाठी एवढी धडपड केव्हा करतो? किंवा प्रेमात पडल्यानंतर. सौर्या सरळ सरळ सगळं कबूल करून टाक. तू क्लिअर कट प्रेमात पडलायस तिच्या. नाहीतर ती राधा जाईल गौतम बरोबर लग्न करून आणि तिथं बशील बोंबलत. तुम्ही सगळे ना वेडे झालाय. तू ती केसर सगळे काढा. तुम्हाला काय अर्थ काढायचे ना ते काढत बसा. आणि तू जा, 15 तारखेला लग्न आहे तिचं, त्यालाही जा. हा फुटा सगळे. सौर्या प्रेमात पडलायस शुअर शॉट. गेला तुझा उंट गेला. काय झालं ना, मगाशी सून आली होती ना तुझी, टोमणी मारून गेली, बुद्धी भ्रष्ट झाली तुझी, उंट गेला तर काय झालं. काय करणार? अरे काय करणार काय, मालक काय घराचा ठणकावून सांग तिला, सरळ घराच्या बाहेर काढ तिला. काहीतरीच काय मध्ये. मला सांग, घर बांधलं कुणासाठी? मुलांसाठीच ना. मग राहू दे ना त्यांना त्यांच्या मनासारखं. अरे काय माणूस आहेस का संत आहेस? जर मी नसतो ना तुझ्या शेजारी म्हणून, तर मला वाटते तू हिमालयामध्येच गेला असतास संन्यास घेऊन. याचा रे तू. मी नाही, मात्र मी कधी या कुटुंबावरचा माझा लगाम सोडणार नाहीये. एकेकाला सांगून ठेवतो. चला चला अण्णा दादा, तुमचा डाव आवरा. हा गच्चीत जाऊन बसा हवं तर. चला ठीक आहे आवऱ्या. अरे चांगला रंगात आलेला डाव आहे. आवरा आवरा काय अजिबात जमणार नाही ते. आणि तू सारखा ऑर्डर काय सोडतेस ग? अहो ऑर्डर नाही सोडते दादा. बरोबर, मैत्रिणी यायच्या असतील. हाय सीमा, कशी आहेस तू? हाऊ आर यू? काय ब्युटिफुल साडी आहे. परवा हे असल्या वायफळ गप्पा मारायला आम्ही म्हाताऱ्यांचे अडगळ होते काय तुम्हाला? म्हणून पाठवताय गच्चीत. तुला सांगतो घारू, खरं तर ना हिला वरच्याच गच्चीत पाठवायचंय ब्रह्मदेवाच्या.
काय मध्ये काय बोलतेस तू? पण अजून जमत नाहीये, हातात नाही ना तिच्या. हा. दादा हो काय बोलताय हे? मी काय म्हणते जरा ऐकून घेणार आहात का की आपलंच पुराण चालू ठेवणार आहात? गप्प बस रे मधू. बोल सीमा बोल. अहो अण्णा, आता रंजू यायची की नाही बाळाला घेऊन घरी, हो त्यामुळे घर सगळं स्वच्छ नको का करायला, म्हणून मी 2 बायका बोलवल्यात बरं का. एक बाई आतमध्ये काम करते, दुसरीकडनं मी फरशी साफ करून घेणार आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की इथे खेळू नका. आणि अण्णा, व्हॅक्युम क्लिनरचं ते पुश बटन असतं ना, ते जरा काही चालत नाहीये, जरा मला नीट करून द्याल? नाही म्हणजे रंजूचा बेड जरा व्यवस्थित स्वच्छ करून घेते, मग तिकडची फरशी पुसून घेईन. किती कामं आहेत बापरे. डिंकाचे लाडू करायचेत, अळीवाचे लाडू करायचेत, माझी नुसती घाई होणार आहे माझी अगदी बाळ आल्यानंतर. अरे हो, दामल्यांकडनं तो जुना पाळणा सुद्धा घेऊन यायचा आहे. घरू चल बाबा, आपण जाऊ आपल्या गच्चीवरती. पण एक गोष्ट लक्षात ठेव सीमा, त्यातला प्रत्येक एक लाडू मी पण खाणार आहे बर का. दादा मला अजिबात अडवायचं नाहीये. बघतो ना कोण लाडू खाताना अडवतय ते. चल रे उचल. अरे घोड्याला उचल, उंटाला पण उचल. येडा. चला, हत्ती घोडे उंट सगळे गुंडाळूया आणि वर गच्चीवर घेऊन जाऊया. चाललो आम्ही गच्चीवर. चला तुम्ही साफ करायला घ्या. बाईसाहेब बाईसाहेब, हे बघा सौरभ भाऊंच्या खोलीमध्ये पाटील सापडलं पलंगाखाली. सौरभ पण ना कमाल आहे बाबा ह्या मुलाची. काय 4 पंजाबी सूट्स, 4 पंजाबी ड्रेसेस कुणासाठी घेतले सौरभने? याच्याच पाकिटात बिल आहे म्हणजे त्यानेच घेतले असणार. आवलीकडनं बरोबर कळेल. दादा बस ना. नाही नको, मी इथेच ठीक आहे. हे बघ गार्गी, तू कुठे गेली होतीस, कोणासोबत गेली होतीस याची उलट तपासणी करण्याकरता आपण इथे बसलेलो नाही. कारण ही पोलीस चौकी नाहीये, हे आपलं घर आहे. अच्छा, गार्गी गार्गी, तू कितीही छद्मी उद्गार काढलेस तरी फॅक्ट्स रिमेन फॅक्ट्स. आणि हे तुझं वय बोलतंय, त्यामुळे मला तुझ्याशी आर्ग्यू करायचं नाहीये. पण तू योग्य वागली की अयोग्य हे तूच तुझं तपासून बघायचंय. फक्त एकच सांगतो की तुझ्या या अशा वागण्यामुळे आमचे सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. आमच्या मनामध्ये अतिशय वाईट शंका येत होत्या. तेव्हा यापुढे असं बेपर्वा वागण्याआधी 4 वेळा विचार करशील. कारण बाहेरचं जग किती धोक्यांनी आणि संकटांनी भरलेलं आहे याची तुला जाणीव नाही. पण ऋषी होता माझ्या बरोबर. हॅलो. हॅलो आवली, मी सीमा वहिनी बोलते. हा सीमा वहिनी बोला ना. अरे अलीकडे सौरभनी 4 पंजाबी ड्रेसेस घेतले, माहितीये ना तुला? हो माहितीये, मी होतो त्याच्या बरोबर. ते कुणासाठी घेतले? केसरसाठी? छे छे, केसरसाठी नाही, राधासाठी. का सीमा वहिनी? नाही काय नाही. बरं आवली, ही गोष्ट मी तुला विचारली आणि तू मला सांगितलीस, हे सौरभला कळता कामा नये कोणत्याही परिस्थितीत. ओके? हो ठीक आहे सीमा वहिनी, नाही सांगत. बघितलं ना, मी सांगत होते. कुणाला विचारून गेली होतीस का त्याच्या बरोबर? लाज नाही वाटत तुला हे सगळं सांगताना? कुणाला विचारून गेलीस? कुठे राहिलीस त्याच्या बरोबर? बाहेरच्या लोकांसमोर मी उत्तर द्यायला बांधील नाही. अगं, आणखीन एक गोष्ट, बाहेरच्या लोकांसमोर माझा झालेला असा इन्सल्टही मला आवडणार नाही. गार्गी, तू सगळ्या लिमिट्स क्रॉस करायचं ठरवलंयस का? इथे कोणीही बाहेरचं नाहीये.
राधा माझी मुलगी आहे आणि या विषयावरती अनेक वेळा चर्चा झालेली आहे. त्यामुळे इनफ इज इनफ. तू पुन्हा राधाशी असं वागलेलं मला चालणार नाही. पण मी तिच्याशी असंच वागणार. काय चाललंय हे? या सगळ्यात महत्वाचा मुद्दा बाजूलाच राहतोय. गार्गी, तू ऋषीमध्ये इंटरेस्टेड आहेस का? कमिटेड आहेस का? मला खरं खरं सांग. अहो, लगेच जोडी जुळवून टाकलीत का आमची? गार्गी, गार्गी, घरातल्या कुणालाही न सांगता 2 दिवस त्याच्यासोबत तू जातेस, याचा दुसरा अर्थ काय होतो गार्गी? काही नाही, आम्ही दोघंही फक्त चांगले मित्र आहोत. यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू. हे बघ गार्गी, सरिता, ठीक आहे, तुझ्यासाठी एक प्रपोजल आलेलं आहे. माझा मित्र विक्रम लिमये तुला माहिती आहे. त्याच्या मुलाला आदित्यला तू चांगली ओळखतेस. ते आपल्या क्लबचे मेंबर्स आहेत. तुम्ही बरेचदा टेनिस एकत्र खेळला आहात. आदित्यला तू आवडली आहेस. मला असं वाटतं तुम्ही दोघांनी बोलून घ्यावं. आणि इफ एव्हरीथिंग वर्क्स आउट, मग राधाचं, गौतमचं आणि तुमचं लग्न एकाच मांडवात होऊ शकतं. काय? ऑफुल आहे सगळं. आणि मला घरातून बाहेर काढायची इतकी घाई आहे का तुम्हाला? गार्गी, अरे मग आता गेलेच होते मी चांगली. आणखीन एक गोष्ट, या राधाविदा बरोबर मी माझं लग्न शेअर नाही करणार, आधीच सांगून ठेवते. आणि माझ्या लग्नामध्ये कोणी न पडलेलंच बरं. माझं काय ते ठरवेन मी. आणि मी आता शेवटचं सांगतेय बाबा, माझं आयुष्य मी फक्त माझ्या मनाप्रमाणे जगणार आहे. यात कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही. नाहीतर यावेळेस मी जर का घर सोडून गेले ना, तर पुन्हा तोंड दाखवायला येणारच नाही मी इथे. भावना का नाही कसला का देव आहे? सरिता, प्लीज. प्लीज, मला बोलायचंय तुमच्याशी. मी विनंती करते, प्लीज. कशासाठी अडवलंस मला? हे बघ, गार्गीच्या वागण्याचं समर्थन करणार असशील तर मला अजिबात बोलायचं नाही. नाही, मी समर्थन करत नाहीये. पण खूप वर्षांपासून जे मनात साठलंय ते बोलण्याचा प्रयत्न करते. आज गार्गीला वाह्यात, फटकळ आणि बेपर्वा म्हणतात. तसंच मला घुमी, हट्टी आणि माणूस घणी समजतात. आम्ही अशा का आहोत याचा कोणी विचारच केला नाही. अच्छा, म्हणजे आता काय बरोबर आणि काय चूक हे तू मला शिकवणार? नाही, मला तुम्हाला काहीतरी कळवळून सांगायचंय, म्हणून तुम्हाला इकडे घेऊन आले. मी जेव्हा पहिल्यांदा या घरी आले तेव्हा माझा एकमेव आधार माझी आई आणि माझे आजोबा दोघांनाही गमवून आले होते. खूप घाबरले होते मी. खूप असुरक्षित वाटत होतं. बाबा होते पण त्यांना सुद्धा पहिल्यांदाच भेटले होते मी.
तरीही त्यांच्या आधाराची आणि आईने सांगितल्यामुळे तुमच्या आधाराची आशा वाटत होती मला. कोणीतरी आपल्या पोटाशी धरावं, घाबरू नकोस, आम्ही आहोत, एवढंच म्हणावं असं वाटत होतं मला. पण बाबांच्या दृष्टीने त्यांचा तुमच्या बरोबरचा संसार जास्त महत्वाचा होता. त्यांनी सोडून दिलं मला एकटीला बोर्डिंग मध्ये. आई बाबा करत करत मी गप्प गप्प होत गेले, अगदी एकटी झाले. आणि याच्या नेमकं उलट गार्गीच्या बाबतीत झालं. ती फटकळ झाली, बेपर्वा झाली, संतापी झाली. का? कारण जे मला वाटलं ते तिलाही वाटलं की हे बाबा माझे नाहीयेत, यांच्यामुळे मी एकटी पडली. या घरात राहत असले तरी मनाने ते फक्त राधावर प्रेम करतात. हेच मी कानी कपाळी ओरडून सांगते. सगळा दोष यांचा आहे. नाही, हा दोष तुमच्या तिघांचा आहे. बाबांचा, तुमचा आणि माझ्या आईचा. तुमच्यातले किडे तुम्ही आपापल्या परीने उराशी कवटाळले, पण त्याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा तुम्ही नाही विचार केला. तुमच्यापैकी प्रत्येकाने हट्टीपणा केला, पण त्याचे परिणाम आमच्यावर झाले. प्रत्येक वेळेस आई वडिलांनी मुलांना कुशीत घ्यायची गरज नसते. एकमेकांबद्दल आदर आहे, एकमेकांवर विश्वास आहे, हे दिसलं जाणवलं म्हणजे मुलं सुखी होतात, सहजपणे फुलतात. पण आई वडील मुलांसमोर एकमेकांचा पाण उतारा करतात, दोषारोप करतात आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्नच करत नाहीत. तेव्हा मुलं एकटी, उदास आणि दुःखी होतात. मग माझ्यासारखी घुमी नाही तर गार्गीसारखी फटकळ होतात. त्यांचा जगातल्या चांगलेपणावरचा, प्रेमावरचा विश्वासच उडून जातो. सांगणं फार सोपं आहे राधा, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तू साधं लग्न करायलाही तयार नाहीयेस आणि आई वडिलांनी कसं वागावं त्याचे धडे देतेस मला. नाही, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी शब्द दिलाय तुम्हाला की मी लग्न करीन, पण मला माझं लग्न सुखी आणि यशस्वी व्हायला हवं. मी आता सगळं जे बोलले ते सगळं मला माझ्या आयुष्यात करायचंय, पॉझिटिव्हली. म्हणूनच मी वेळ घेतेय. जे तुमच्या तिघांच्या आयुष्यात घडलं ते आमच्या तिघींच्या आयुष्यात घडू द्यायचं नाहीये मला. प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, गार्गीवर ओरडू नका, रागवू नका. ताई, बारसं 12 दिवसांनी करणार काय? नाही हो, हल्ली कोण करतंय 12व्या दिवशी बारसं. चांगलं 1.5-2 महिन्यांनी करणार. सगळ्यांना नावं सुद्धा इतकी सुचतायत लाडाची. आणि का नाही सुचणार? जवळजवळ 22-23 वर्षांनी बाळ येतं या घरात. सगळे आनंदात आहेत. घ्या, नाव काढलं आणि भाऊ आले. सौरभ, थांब, तिकडेच थांब. सौरभ, काय हे? काय 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 ते गावचंच नसल्यासारखं दाखवू नकोस. 4 पंजाबी सूट्सचं बिल आहे. हे बिल आणि हे पाकिट तुझ्या बेड खाली पडलेलं सापडलं मला. काय रे? आई शपथ यार. उगीच आईला मध्ये आणू नकोस, कळलं ना? 4 पंजाबी सूट्सचं बिल आहे. कोण घालतं पंजाबी सूट्स? मी का रंजू? हा, सीमावणी, ऍक्च्युली हे मी केसरसाठी गिफ्ट घेतले.
अलीकडे सौरभनी 4 पंजाबी ड्रेसेस घेतले, माहितीये ना तुला? हो माहितीये. ते कोणासाठी घेतले? केसरसाठी? छे छे, केसरसाठी नाही, राधासाठी. ओ, केसरसाठी. नाही मग ठीक आहे, हे घे. मी जाऊ?